हॅलो विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. गणित, बीजगणित भूमिती, बीजगणित भूमिती या विषयाचे लेक्चर चालू करणार आहोत. त्यापूर्वी नेमकं बीजगणित हा विषय 40 मार्काचा, 40 मार्क, आणि भूमिती हा विषय 40 मार्क. भूमिती हा विषय 40 मार्क, दोन्ही मिळून 80 मार्क. आणि प्रात्यक्षिक, प्रॅक्टिकल 20 मार्क्स, असे 100 मार्क्स असतात. मार्क्स मिळवण्यापेक्षा आपल्याला त्याचं बेसिक नॉलेज काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्या गणिताची पायाभूत संकल्पना कशी असावी, संकल्पना म्हणजे या तत्पूर्वी पहिला मुद्दा, तुमचे पाढे पाठ असणं गरजेचं. पाढे पाठ असणे गरजेचे. दुसरा मुद्दा, तुम्हाला बेसिक पायाभूत संख्येवरील क्रिया म्हणजे बेरीज वजाबाकी, म्हणजे बेरीज वजाबाकी, गुणाकार व भागाकार या क्रिया संख्येवरील क्रिया म्हणजे बेरीज हे येणे. त्यानंतर सूत्र पाठ असणं. सूत्र जसं की बीजगणितात a + b ब्रॅकेट स्क्वेअर, a - b ब्रॅकेट स्क्वेअर, a + b ब्रॅकेट क्यूब, a - b ब्रॅकेट क्यूब. ही विस्तार सूत्रे येणे. त्याच पद्धतीनं
अवयव सूत्र, अवयव मीन्स a मायनस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a क्यूब मायनस b क्यूब, a क्यूब प्लस b क्यूब, यांचे अवयव पाडता येणे. त्यानंतर पाचवा मुद्दा, तुम्हास घातांकाचे सूत्र, घातांकाचे सूत्र येणे. त्यानंतर वर्ग वर्गमुळे, वर्ग वर्गमुळे, घन घनमुळे, घन घनमुळे येणे. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12 या सर्व संख्यांच्या कसोट्या, यांच्या कसोट्या येणे गरजेचे आहे. येणे याचबरोबर भूमितीमध्ये काही गुणधर्म प्रमेय येणे. नंतर 9वा मुद्दा, भौमितिक रचना काढताना गुणधर्माचा वापर करणे. त्रिकोणमिती यासारख्या त्रिकोणमिती किंवा महत्वमापन यासारख्या
प्रकरणाचे सर्व सूत्रे येणे अशा गोष्टी सांभाळल्या तर गणित भूमिती या विषयात पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. पण या गोष्टी सांभाळाव्यात. आता आपण पाहूया की गणिताचा पेपर कसा असतो. बीजगणित आणि भूमिती पेपर सारखाच. पेपर वेगवेगळा असला तरी 2 तास वेळ असतो. वेळेचंही नियोजन करता आलं पाहिजे आणि पूर्ण पेपरही संपला पाहिजे. इथं प्रश्न पहिला हा यामध्ये अ असतं. इथं असतात म्हणजे योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडा क्वेश्चन असतो. योग्य पर्याय निवडा. 4 पर्याय दिले असतात. निवडा. याला इंग्रजीमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतात. 4 पर्याय, 4 पैकी तुम्हाला पहिला प्रश्न असतो 8 मार्क. पहिला म्हणजे ऍक्च्युली पहिला अ यामध्ये 4 1 2 3 4 हा पहिला प्रश्न अ. आ किंवा ब असेल. इथं खालील प्रश्न सोडवा. 1 मार्कालाच प्रश्न असतात. खालील प्रश्न सोडवा. हे सगळं सोपं असतं. याला पण असतात मार्क 4च. याला पण 4च मार्क असतात. इथं पण 4 प्रश्न असतात. 2 3 4 अशा 4 प्रश्नापैकी सर्व प्रश्न सोडवावे लागतात. इथं फक्त तुम्हाला पर्याय निवडायचा आहे आणि पर्याय व्यवस्थित लिहायचा आहे. आता प्रश्न दुसरा हा पहिला प्रश्न प्रत्येकी 1 मार्क. प्रश्न दुसरा याला खालील कृती अ म्हणा किंवा ए म्हणा किंवा अ म्हणा. खालील कृती सोडवा. खालील कृती पूर्ण करा. या कृतीमध्ये याला अ मध्ये असतात 4 मार्क. 3 कृती दिल्या जातात. 3 पैकी कोणत्याही 2 सोडवायच्या. हे अगदी सोपं असतं. 3 कृती. प्रत्येक कृतीमध्ये 2 म्हणजे 4 चौकटी दिल्या असतात मोकळ्या, त्या भरायच्या. 4 चौकटीला 2 मार्क म्हणजे प्रत्येक बरोबर आलेल्या चौकटीला अर्धा मार्क असतो. तर असे 4 मार्क असतात. कोणतेही 2 सोडवा. यदा कदाचित तुमच्याकडे वेळ असेल तर 3 सोडवा. आता इथं आ असेल किंवा ब असेल. आता इथं मात्र प्रश्न असतात खालील पैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. हा 12 मार्काला प्रश्न असतो. खालील पैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. उपप्रश्न सोडवा. हा असतो 8 मार्काला प्रश्न. इथं 1 2 3 4 5 असे 5 प्रश्न दिले जातील. 5 पैकी कोणतेही 4 सोडवायचे. हा झाला दुसरा प्रश्न. आता तिसरा प्रश्न आहे. तो तिसरा आणि त्यात पण अ असेल. इथं पण एकच कृती असते. खालील कृती पूर्ण करा. खालील कृती पूर्ण करा. हा प्रश्न 3 मार्काला असतो. इथं 2च कृत्या दिल्या जातात. 2 पैकी 1. तर तसं पाहिलं तर 6 बॉक्स दिले असतात. 6 बॉक्स पैकी पहिल्यात 6 बॉक्स, दुसऱ्यात 6 पैकी दोन्ही पैकी 1 कोणताही सोडवायचा. एका बॉक्सला अर्धा मार्क म्हणजे 1 चौकट पूर्ण करायला अर्धा मार्क असतो. तसं तुम्ही दोन्ही सोडवू शकता वेळ असेल तर. आणि यात सुद्धा
आ प्रश्न असतो दुसरा, किंवा ब असेल, किंवा ए बी दिला असेल तिथं. इथं प्रश्न असा असतो, खालीलपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा, उपप्रश्न सोडवा. याला असतात 6 मार्क. म्हणजे तिसरा प्रश्न 9 मार्काला असतो. याला 1, 2, 3 कदाचित 4ही देऊ शकतात, कारण हा प्रश्न काठिण्य पातळीत लागतो. इथपर्यंत पहिला दुसरा पहिला क्वेश्चन, दुसरा प्रश्न, तिसरा अपर्यंत हा सोप्या पद्धतीचा प्रश्नपत्रिका असते. सगळे मुलं पास व्हावेत याच्यासाठी. 4 आणि 4 8 हे 12 20 आणि 3 23. 23 मार्काचा सोपा सोपे प्रश्नपत्रिका असते. भलं बीजगणितातही आणि भूमितीतही तुम्ही तुमच्या पद्धतीनं सोडू शकता. इथं कदाचित 4ही देऊ शकतात किंवा 3ही देऊ शकतात. यापैकी कोणतेही 2च सोडायचे. आता प्रश्न राहिला चौथा. प्रश्न चौथा, त्यात ए बी नसतं किंवा आय नसतं. मग इथं प्रश्न असतो, खालीलपैकी कोणतेही 2 सोडवा. कोणतेही 2 प्रश्न उपप्रश्न सोडवा. हा काठिण्य पातळीतला असतो. कदाचित पुस्तकाच्या बाहेरचे सुद्धा क्वेश्चन असू शकतात. यात 2, 3 कदाचित 4ही देऊ शकतात. 4 पैकी 2 सोडवा कोणतेही. आणि हा प्रश्न असतो 8 मार्काला. म्हणजे आतापर्यंत बघा, हे 8 आणि हे 20 झाले, आणि 14 आणि 3 17 झाले. आणि शेवटचा प्रश्न असतो प्रश्न 5वा. यापैकी प्रश्न 5वा हा निश्चितच बाहेरचा असतो. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. याला असतात 3 मार्क आणि 2 आकडे दिले असतात. 2 पैकी एक कोणताही सोडवायचा. ही अशी प्रश्नपत्रिकेची स्वरूप झालं. आणि या पद्धतीनं तुम्ही जर अभ्यास केला तर प्रश्नपत्रिका सोडवणं इतकं कठीण नसतं, पण आपला सराव असणं गरजेचं आहे. तुमचा सरावच नसेल तर त्याला नाही काही होऊ शकत. तर आपण आता नुकतीच प्रकरणाला सुरुवात करूया. ओके, बीजगणिताचं पहिलं प्रकरण. या आपण शेवटच्या प्रकरणात जाऊ. काही हरकत नाही, कुठलंही घेतलं तरी एक तयार करायचेच आपल्याला. ठीक आहे, चला मग आपण शेवटच्या प्रकरणात सुरुवात कुठेही केली तरी एकच. तर पहिलंच करू, काय हरकत नाही. पहिल्या प्रकरणाचं नाव तुम्हाला माहिती आहे. नाव काय? 2 चलातील रेषीय समीकरण. 2 प्रकरण पहिलं. एक हे काय? 2 चलातील रेषीय समीकरण. समीकरणे लक्षात घ्या. 2 म्हणजे 1 आणि 2. आणि चल म्हणजे आपण ए पासून झेड पर्यंत जे अक्षर वापरतो याला काय म्हणतो? चल म्हणतो. आणि हे झाले चल. असे 2 चल 2 झाले. आणि रेषीय ज्या समीकरणाची आपल्याला रेषा तयार करता येते त्याला रेषीय म्हणायचं.
असा समीकरणाचा म्हणजे या चॅप्टरचा नेमकं अर्थ सांगितला. तर हे पहा, इथं जसं आपण ax प्लस by इज इक्वल टू c, इथं लक्षात घेण्यासारखा भाग आहे. x आणि y हे चल आहेत, याला काय म्हणतो, हे समीकरणाचे सामान्य रूप आहे. हे समीकरणाचे सामान्य रूप आहे. यामध्ये ए बी सी या स्थिर संख्या असून या स्थिर संख्या असून एक्स आणि वाय, एक्स व वाय ही चले आहेत. ही दोन चले आहेत. चले आहेत. मग हे झालं समीकरणाचं सामान्य रूप. उदाहरणार्थ एबीसी हे स्थिर संख्या, म्हणजे तुम्हाला प्रश्न नसेल कळला, समजा आपण 2x वजा 7y बरोबर 5. हे पहा, लक्षात घ्या, 2 ची किंमत कधी पण 2च असणार. 7 ची किंमत -7च आणि 5 ची किंमत 5च. याला स्थिर संख्या म्हणतात. आणि x आणि y ही काय, दोन चल आहेत. चल म्हणजे की आपण त्यांची किंमत शोधू शकतो, म्हणून ती दोन चल आहेत आणि त्यांची किंमत शोधायची आपल्याला यात. तर हे झालं दोन चलातील रेषीय समीकरण. आता एक सामायिक समीकरण शब्द बघा हा कसा आहे, एक सामायिक. रेषीय समीकरणे एक सामायिक म्हणजे या शब्दाचा अर्थ असा होतो की त्यांच्यात काहीतरी सामायिक असलं पाहिजे. कसं, आपण बहुतेक वेळेस काय करतो, एका वर्गात 2 बहीण भाऊ आहेत, तर कदाचित एकाच वर्गात आहेत, कदाचित त्यांची पुस्तकं एक सेट आणला तरी पुस्तकाचं त्यांचं भागू शकतं, त्याला सामायिक म्हणून. किंवा काही गोष्टी आपल्यात थोडा यूज असेल, आपण यूज केल्यानंतर दुसऱ्याला यूज करता येऊ शकतो, अशी जर असेल तर एक सामायिक समीकरण. तशा पद्धतीनं ऐका, हे पहा, मी एक तुम्हाला समीकरण सांगतो, लक्षात घ्या, सोपं समीकरण सांगतो. x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1. त्याशी दोन समीकरण. आता या दोन समीकरणामध्ये नेमकं सामायिक काय आहे हे नाही कळत. x दोन्हीकडे दिसतो, -y दोन्हीकडे दिसतो, असं नाही सामायिक. या दोन x आणि y ही दोन्ही चल आहेत. या दोन्ही चलांच्या किमती काढतो. समजा ऐका, लक्षात घ्या कसं होतं, 5 कधी येतं, ज्यावेळेस आपण x 5 ठेवू, y 0 ठेवू, त्यावेळेस 5 होईल. यांची बेरीज किती होईल, 5 होईल. त्यानंतर इथं 4 1 ठेवला तरी 5 येईल, 3 2 केलं तरी 5 येईल, या 2 अधिक 3 केलं तरी 5 येईल, या 1 अधिक 4 केलं तरी 5 येईल, या 0 अधिक 5 केलं तरी 5 येईल. मी फक्त धनसंख्या विचारात घेतल्या. इथं धन आणि ऋण सुद्धा असतात, कोणत्याही संख्या येऊ शकतात. आपण विचार एवढ्याचाच करूया, धनसंख्या विचारात घेतल्या. बघा, 1 येण्यासाठी सुद्धा काय करावं लागतं, 1 आपल्याला 5 वजा 4 केलं तरी 1 येतो. त्यानंतर 4 वजा 3 केलं तरी 1 येतो. त्यानंतर 3 वजा 2 केलं तरी 1 येतो, बरोबर आहे. त्यानंतर
2 वजा 1 केलं तरी 1 येतो, 1 वजा 0 केला तरी 1 येतो, बरोबर आहे. या गोष्टी तुम्हाला कळतात. तर हे बा लक्षात घ्या, इथं 2 अधिक 3 बरोबर 5 आलं आणि 2 वजा 3 अधिक 2 बरोबर 5 आलं, आलंय का? 3 अधिक 2 बरोबर 5 आले आणि 3 वजा 2 बरोबर 1 आला. म्हणजे x ची किंमत 3 आणि y ची किंमत 2 आली आणि यांना म्हटलं जातं एक सामायिक समीकरण. x ची किंमत 3 आहे, दोघांच्या पण x ची किंमत 3 होती आणि दोघांच्या पण y ची किंमत 2 येते, म्हणून यांना एक सामायिक समीकरण, रेषीय समीकरणे म्हणतात. यांची रेषा काढता येते आणि त्या x ची किंमत दोघांच्या मध्ये 3च आहे, y ची किंमत दोघांच्या मध्ये 2च आहे, म्हणून याला एक सामायिक रेषीय समीकरणे म्हणतात. कळलं? हा, निश्चित कळण्यासारखं सांगतो मी. आता हे पहा, आपल्याला इथं कसं आहे, ज्यावेळेस आपण हे तयार करतो, ऐका, म्हणजे आपल्याला याच्या सोडवण्याच्या अशा पद्धती आहेत काही. म्हणजे पहिला प्रकार आहे की दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख. दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख. रेषीय समीकरणांचा आलेख हा पॉइंट आहे. ऐका, आलेख पेपर तुम्हाला माहिती आहे की ज्याला आडव्या उभ्या अशा लाईन काढल्या जातात आणि जसा प्रत्येक लाईन जर विचार केला तर ती कशी असते, लंब स्वरूपात असते, परपेंडिक्युलर. तर इथं दोन चलातील रेषीय समीकरणे कशी असतात हे पाहिजे आपल्याला. तर याचा ग्राफ नेमकं आलेख कसा काढतात मी तुम्हाला आलेख काढून दाखवतो. 2x वजा y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढा. या समीकरणाचा आलेख काढा. समीकरणाचा आलेख काढा. बघा, एका समीकरणाचा आलेख काढून दाखवतो मी. ऍक्च्युली हे समीकरणे, याला काय करायचं, 2x वजा y बरोबर 4 आहे समीकरण. आता इथं y हे चल आहे, याला धन स्वरूपात घ्या, म्हणजे त्याला पुढं पाठवा आणि 4 इकडे घ्या, म्हणजे 2x वजा y बरोबर वजा 4 बरोबर y तयार झाला. म्हणजे y बरोबर 2x वजा 4 हे समीकरण तयार झालं. आता मला सांगा, या समीकरणात आपल्याला काय करायचंय की इथं x किमती आपल्याला मनाने घ्यायच्या आणि म्हणजे आलेखात बसतील अशा मनाने किमती घ्यायच्या. म्हणजे मनाने घ्यायच्या म्हणजे 400, 500, 1000, 2000 अशी नाही, कारण असाव्यात तशा बी, कारण काही प्रॉब्लेम नाही. पण आलेखात आपल्या बसणारे का नाही, आपल्याला आलेख काढायचा त्याचा. आलेखात आपल्या फार तर फार 6 पर्यंत अंक बसतात. म्हणून इथं काय करायचं, हे बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, x असा y लिहायचा आणि असा xy लिहायचा, बरोबर आहे. हे लिहिलं, हा बॉक्स तयार केला. समजा मी x ची किंमत 2 लिहिली, काय नाही, तुम्ही 1, 2, 3 आलेखात फक्त y ची किंमत आलेली आलेखात बसली पाहिजे आपल्या. बरं, x ची किंमत 2 लिहिली आणि प्रत्येक वेळी काय करावं, नेमक्या 3 किमती घ्याव्यात. का 3 किमती घ्याव्यात, कारण असं जर पाहिलं मी, हे 2 बिंदू आहेत, हे 2 बिंदू एका रेषेवर आहेत, कोणतेही 2 बिंदू एका रेषेवर असतात. असा तिसरा बिंदू घेतला तर ते नैक रेषे येऊ शकतात. पण हे 3 बिंदू जर एका रेषेवर येत असतील तर यांना 3 एकरेषीय बिंदू म्हणतात आणि अशी रेषा तयार करता येते आपल्याला.
म्हणून नेहमी 3 किमती घ्याव्यात. पहिली किंमत आपण किती काय x बरोबर 2, मग y बरोबर काय होईल 2 कंसात 2 वजा 4, 2 2 4, 4 वजा 4 म्हणजे काय आला y 0. म्हणजे ज्यावेळेस x ची किंमत 2 घेतली मी, y ची किंमत 0 आली. हे कळलंच असेल तुम्हाला, सोडून दाखवले मी. मग खाली 2 आणि 0. x निर्देशक अगोदर लिहावा लागतो, नंतर y निर्देशक लिहावा लागतो. हे कळलं. आता बघा मी सांगतो, x ची किंमत 0 घ्यावी म्हणजे काय होईल y बरोबर 2 कंसात 0, x च्या जागी 0 टाका, वजा 4, 2 0 गुणिले 2 0 वजा 4, शून्यातून 4 गेला म्हणजे वजा 4, आणि मग काय येईल 0 आणि वजा 4. हे बिंदू स्थापन करता आले पाहिजे आपल्याला. त्यानंतर ऐका, आपण कुठलीही एक किंमत घेऊ शकतो. समजा मी 3 किंमत घेतली, x ची किंमत 3 घेतली, तर y ची किंमत काय येईल y बरोबर 2 कंसात 3 वजा 4 म्हणजे 3 2 6 वजा 4, 6 वजा 4 म्हणजे किती आलं 2 आलं. मग 3 आणि 2. आता ह्या 3 किमती झाल्या. मग याचा आलेख काढताना मधोमध म्हणजे जाड रेघेवर, मधोमध म्हणजे अगदी फिक्कट असणाऱ्या रेघेवर नव्हे, जाड रेघेवर एक अक्ष काढावा. असा याला अशा जाड रेघेवरच मधोमध y अक्ष काढावा. याला याचं प्रमाण लिहावं. प्रमाण असतं दोन्ही अक्षावर 1 सेमी बरोबर 1 एकक. 1 एकक घ्या किंवा 2 एककही घेऊ शकता, पण इथे 1 एकक घेतला तरी चालेल. ऐका, तर इथं 0 द्यावा. हा x निगेटिव्ह असतो, हा y निगेटिव्ह असतो, हा x पॉझिटिव्ह असतो, हा y पॉझिटिव्ह असतो. ऋण ऋण धन x धन y. मला सांगा इथं आता 1 2 3 4 5 असे 5 घेतले. इकडे -1 -2 -3 -4 पुरे झालं. 1 2 3 4 5. इकडे पण -1 -2 -3 -4. यस, हे तयार केलं आपण. आता मला सांगा, हे बिंदू स्थापन करायचं आपल्याला. 2 0, x चा 2 कुठं आला इथं, आणि y चा 0 इथंच येतो. हा बिंदू स्थापन केला मी. नंतर 0 ऋण 4, 0 आणि ऋण 4. y अगोदर 1 ऋण 4 हा कोणाचा y चा हवाय, y चा ऋण 4 इथं आहे, मग x चा 0 इथं येतो. आणि 3 2 बघा, 3 आणि 2 बघा, 2 इथे 2 इथे आणि 3 इथे. हा बिंदू इथं आला. ह्या तिन्ही बिंदूंना आता माझ्याकडं पट्टी नाहीये, पण पट्टीच्या साह्यानं असं जोडू शकता. आणि मग हे याचे निर्देशक लिहू शकता. 0 आणि ऋण 4, 2 आणि 0, इथं 3 आणि 2, आणि ह्या रेषेवर समीकरण लिहायचं काय, 2x वजा y बरोबर 4, किंवा y बरोबर 2x वजा 4 लिहिलं तरी चालेल. हा त्याचा झाला आलेख. आणि एकच आलेख काढला असा आपण, असे आलेख बरेच असे काढू शकतो आपण. ऐका, तर हे बघा, दुसरा आलेखही दाखवतो काढून मी तुम्हाला, पण त्याचा नंतरच्या तासाला काढूया. हे आजच्या पुरतं ठीक आहे. बघा, जरा व्यवस्थित करा. ठीक आहे, बाय. ओके.